शिवसेनेचे नेते किरण सावंत आपल्या सोबत आहेत आणि ते आज फडणवीसांची भेट घेणार आहे। फडणवीसांच्या भेटीसाठी ते खास नागपूरला आलेले आहे। किरणजी, काय सांगाल? तुम्हाला बोलवून घेतलेलं आहे, तुम्ही भेटीसाठी आलेले आहे, काय नेमकं? काल उदय सामंत आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यात चर्चा झाली। त्यात विदर्भाचा आढावा झाला, तसंच रत्नागिरी शिवसेना मतदारसंघाच्या बाबतसुद्धा चर्चा झाली। त्याच्यानंतर देवेंद्रजींनी मला इथे बोलवलं आहे, तर त्यांच्याशी चर्चा करण्याकरता मी आज नागपूर येथे आलो आहे। सिंधुदुर्गचा तिढा अजून सुटत नाही आहे, भाजपचा उमेदवारसुद्धा त्या ठिकाणी इच्छुक आहे, तुम्हीसुद्धा इच्छुक आहे, मग नेमकं काय? हा तिढा अनावश्यक केलेला तिढा आहे। हा मतदारसंघ जो आहे हा खरोखरच इथे शिवसेनेचा उमेदवारच निवडून येऊ शकतो आणि काही गोष्टींचा जर विचार केला आणि इतिहासाचा जर विचार केला तर या ठिकाणी धनुष्यबाण निशाणी आणि शिवसेना पक्ष ह्याच पक्षाचा उमेदवार इथून निवडून येऊ शकतो। कारण भविष्यातल्या महानगरपालिका मुंबई, मीरा भाईंदर, ठाणा, कल्याण डोंबिवली याचा विचार करता तर शिवसेनेचाच उमेदवार इथे आवश्यक आहे। पण भाजपच्या उमेदवारांनी तयारी सुरू केलेली आहे त्या ठिकाणी। इच्छुक माझी ऑलरेडी तयारी झाली, पूर्ण अभ्यास झाला माझा, फक्त पेपर सोडायचा बाकी। भाजपच्या चिन्हावर लढावं अशा प्रकारचा एक सुद्धा प्रस्ताव आहे, तो प्रस्ताव तुम्हाला मान्य आहे का? तुमच्यापर्यंत आला आहे? नाही, मला प्रस्ताव 100% प्रस्ताव दिला होता, मी त्याचा आदरच करतो, परंतु काही गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला मान्य कराव्या लागतात। मान्य नरेंद्र मोदीजी साहेबांच्या विश्वासावरती भारतामध्ये 400 पार जर करायचं असेल तर काही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते। कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, हे आपल्याला मान्यच करावं लागेल आणि हा मित्रपक्ष आहे, महायुतीमधून आपण लढतो, तर काही गोष्टी मान्य कराव्या लागतील। पण तोडगा जर नाही निघाला आणि कमळावर जर लढायची वेळ आली तर तुम्ही तयार असाल? नाही, मी पक्षश्रेष्ठी देतील तो निर्णय मला मान्य असेल त्यावेळी मी महायुतीचा प्रचार करेन। नक्कीच हे होते की किरण सावंत यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे की मी शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच लढणार। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।